शिक्षण किती आहे? 12. झालं की लगेच कामधंदा का? शेती नाही शिक्षण झालं लगेच कामधंदा का? मग वडील वाढले, आई वडील लोक गेले ना. कधी किती वाजता तुम्ही केवढं असता? आई लहान असतानाच वाढले माझी. हां. मी लहान असताना वडील 12 झालं गेले. होय. मग तुमचं खायचं पाण्याचं? आजीने बघितलं पण आजी पण आता 4 वर्ष झाले वाढले. मग आता जेवणाची सोय काय? काय की फॅमिली लग्न झाले किती वर्षापूर्वी झाले? 2016. सासूरवाडी सातारा जाता का फिरायला? जातो. एकटं का घरच्यांना घेऊन? हां. आणि तसं खडतर परिस्थिती नाही. मग आई वडिलांचं काही नसतं नाही. माणसं बिघडतात म्हणतात. मग तुम्ही कसं काय बिघडलं नाही? व्यसन लागलं नाही किंवा काय नाही? कशामुळं? आपल्या मनावर ताबा ठेवा. आपल्या मनावर सगळे संगत बिंगत काय बिघडवत नाही. संगत कुणाच्या बी आपलं पेंढरा खाण्याच्या बी सोबत असतो पण आजीवाला आपण केलं नाही. कधी विषयच येत नाही. व्यसनाचं ते आपल्या स्वतःच्या ह्याच्यावर दुसऱ्याला दोष देण्यात अर्थ नाही नाही 100%. नाही. बरोबर आहे. आता तुम्हाला अंदाजे पगार किती आहे? एक मिनिमम 13,000. 13,000 भागतं का? भागतं? म्हणजे यांच्या शरीरात काही लोक 1,30,000 असणारे म्हणतात भागत नाही. आणि तुमचं 13,000 कसं काय भागतं? आता आपली फॅमिली छोटी आहे. गरज कमी आहे आपल्याला. आणि मोठी वाढल्यावर मग पुढे पैशाच्या हिशोबाने तुमच्या गरजा ठरत असतील आपल्या. बरोबर. म्हणजे हातपाय लेपाट बघून हातपाय पसरायचं. बरोबर ना? जेवढं आपलं आवडतं तेवढंच करायचं जास्त नाही. अगदी अगदी अगदी. हो नमस्ते. बाकी काय अजून झाडं बिडं लावलेत का दारात? झाड लावायला जागाच नाही. का बरं? कमी जागा असते रस्त्यात डायरेक्ट गाडी. होय काय? मग एखादं जिथं काय 15 काम करतं तिथं एखादं झाड लावा देवळापाशी. आठवड्यात एकदा जाऊन त्याला पाणी घाला. एखादं रोप नाही आपण सोनेश्वरात तिथं एक जागा निवडू खड्डा आणि त्याचं तुम्ही पालकत्व स्वीकारायचं. राहता माळेगावला ड्युटी 15 आहेत. मग त्या 15 एक झाड लावलं काय अडचण नाही. 100%. ह्या गोष्टी आजचा चहा माझ्यातर्फे. ओके. नाही घ्यावाच लागेल. नाही आई वाढली सगळं स्वयंपाक पाणी करून कामाला जातो. कधी खतलं नाही. होय काय? हाताने करून सगळं खतायचं नाही फक्त खतून गेला संपला विषय. आणि आमचा भाऊ मध्ये तरी गेला तरी पण मी त्यातून मार्ग काढला. हो माणसं फळ दिवसाची असतात. चांगले वाईट कुठली का सांगा बरोबर आहे. फक्त आयुष्यात येत राहते जात राहते. ते मनावर घ्यायचं मनावर घेतलं काय चालत राहायचं. नाही मनावर घेतलं काय होणार आपली प्रगती कमी होणार. तुम्ही डिस्टर्ब होणार. हो. त्यामुळे आहे आलेला मार्ग चालत राहायचं अंतर आपोआप कमी होत जातं. हां. मुलगा आमचा आनंदाची बातमी सांगतो. मुलगा आमचा 5 झाला. अरे वा वा.